नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा इथे तुम्ही या ब्लाऊजचे फिटिंग आणि फिनिशिंग इथे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरमध्ये झालेले आहे. तर बघा बरेच जे बिगिनर्स ताई असतील त्यांना शोल्डर उतरण्याचा, समोरील साईडला शोल्डर उतरण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तसेच काखेतील शिलाई त्यांची कटिंग व्यवस्थित केली असतानाही परफेक्ट येत नाही. तसेच ब्लाऊज स्टिचिंग करण्याच्या वेळेस तर तुम्ही फिटिंग करायला लागलात तर समोरील आणि पाठीमागील भाग हा खालीवरी होतो आणि तुमचे शोल्डर हे समोरील साईडला ब्लाऊज वेअर केल्यानंतर उतरते. तर त्याची कारणे आणि त्यावर आपण कोणते उपाय केले पाहिजेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा सगळ्यात आधी मी सगळे पार्ट इथे रेडी करून घेतलेले आहेत. तर बघा याच्यामध्ये मला समोरील आणि मागील गळ्याला पायपिंग लावायचे आहे, त्याच्यामुळे मी ते पार्ट तसाच ठेवलेला आहे. तर बघा आपण पहिलं कारण बघणार आहोत की आपले शोल्डर समोरील साईडला का उतरते किंवा तुमची काखेतील शिलाई खालीवरी का होते. जर काखेतील शिलाई खालीवरी झाले तरी तुमच्या समोरील साईडला शोल्डर हे उतरण्याचे चान्स असतात. तर बघा आपल्याला ही स्लीव्ज मी रेडी करून घेतलेली आहे. ती अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायची आहे. आणि आपल्याला जो आपण काखेमध्ये जो भाग जॉईन करतो तो एकदम प्रॉपर आहे का नाही ती इथे आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर बघा इथं टेपच्या 1 ते 2 लाईन आपल्याला इथे एक्स्ट्रा दिसत आहे, तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा छोट्या छोट्या चुकीमुळे आपले पूर्ण ब्लाऊजचे फिटिंग आणि फिनिशिंग हे पूर्ण खराब होते. त्याच्यामुळे तुम्ही कधीही ब्लाऊज फिट करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण लक्षात घ्यायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपण ही कट करून घेतलेली आहे आणि दुसरीही स्लीव्ज आपण अशाच पद्धतीने इथे रेडी करून घेतलेली आहे. तर बघा दुसऱ्या स्लीव्ज ही सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं रेडी करून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही आपल्या इथं रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा पाठीमागील साईड आपल्याला आता घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडला आपल्याला फोल्ड करून ठेवलेला आहे. आपण गळ्याकडल्या साईडला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि आपण जे कमरेचं माप घेतलं होतं ते इथं काउंट करायचं आहे. तर बघा मी याची कंबर 6.25 किंवा 7 इंच घेतली होती. 7 इंच कंबर घेतली होती आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं घेतलं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट इथं 7 इंच कंबर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे. 1 इंच मी टक्सचा घेतला होता, तो मी टक्स ऑलरेडी टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा समोरील पार्ट आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर बघा आपण जिथे हुकपट्टी तयार केली होती त्याच्यावर आपल्याला आईपट्टी जिथे तयार केली होती त्याच्यावर हुकपट्टीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि जिथं आपण शिलाई मारली होती तिथं बघा तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 7 इंच कंबर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन हे दोन्ही पार्ट आपले अगदी बरोबर आलेले आहेत. तर बघू शकता. जर तुमचे कमी जास्त झालेले असतील तर तुम्ही ते कट करून घ्यायचे आहेत. तर बघा तुम्हाला तिसरी ट्रिक सांगते मी तुम्हाला. पाठीमागील पार्ट हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक सेंटर काढून घ्यायचा आहे. त्या सेंटरवर आपल्याला समोरील भाग दोन्ही समोरील भाग आपल्याला त्याच्यावर ठेवून द्यायचे आहे. तर बघा इथं बघू शकता आपल्याला समोरील भागापेक्षा पाठीमागील भाग आपला अर्धा इंचानी एक्स्ट्रा इथं दिसत आहे. तर तिथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट इथं ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढे आपले एक्स्ट्रा इकडं उरत आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघा याला आपण पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे आपले कटिंग करण्याच्या वेळेस कपडा हलणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं दोन्ही बाजूला पिना लावून घ्यायच्या आहेत, वरती आणि खाली. तर इथं बघू शकता इकडल्या साईडलाही आपल्याला इथं एक पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपण कटिंग करता त्यावेळेस आपल्याला इथं वरती कपडा खालीवर हलणार नाही. तर बघा इकडल्या साईडलाही टेपच्या अवघ्या 1 ते 2 लाईनच एक्स्ट्रा खालचा कपडा झाला होता. तर बघा इथं बघू शकता इथे एवढं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस तुम्ही पूर्ण असा चेक केला तर तुमचा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. काखेतील शिलाई एकदम सरळ येईल आणि शोल्डरही समोरच्या साईडला उतरणार नाही. तर बघा आता आपल्याला इथं शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर बघा आपण जेवढे आपण शिलाई मार्जिन ॲड केले होते कटिंगच्या वेळेस तेवढेच इथं शोल्डर जॉईन करताना आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही साईडला मी
अर्धा इंच शोल्डरला शिलाई मार्जिन घेतलं होतं, तेवढंच इथं आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्हीही मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग करून बघितलं तर एकदम प्रॉपर तुमचं ब्लाऊज तयार होणार आहे. काखेमध्ये शिलाई एकदम प्रॉपर येणार आहे, कारण आपल्या अशा छोट्या छोट्या चुकीमुळे काखेतील शिलाई खालीवरी होते आणि आपला शोल्डरही पुढच्या साईडला असा झुकल्यावणी होतो. त्याच्यामुळे ब्लाऊज फिटिंग करत असताना तुम्हाला या टिप्स फॉलो करायच्या आहेत. तर बघा, अजून एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते. आपलं शोल्डर फिटिंग झाल्यानंतरही आपण अशा पद्धतीने ते चेक करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपले काखेतील शिलाई खालीवर येऊ नये म्हणून ही आपल्याला एकदा चेकिंग करून घ्यायचं आहे की आपले जिथं मुंडा आहे तिथला समोरील भागाने पाठीमागील भाग हा कपडा खालीवरी जर असेल तर आपली काखेतील शिलाई ही खालीवरी होऊ शकते. तर बघा, दोन्ही साईडला अशा पद्धतीने आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत. खालच्या साईडला एक लावायची, त्याच्यानंतर आपण मुंड्यामध्ये जिथं फिटिंग करणार आहोत स्लीव्ज तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही दोन्हीकडे इथं पिन लावून घ्यायचे आहेत. तर बघा, आपल्याला हुकपट्टीपाशी पण इथं पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कपडा इथे हलणार नाही आपण कटिंग करण्याच्या वेळेस. तर बघा, इथं बघू शकता तुम्ही, इथं आपलं काखेमध्ये इथं थोडंसं कॅमेरा माझा खालतीवरती झाला होता. तर बघा, इथं तुम्हाला दाखवते. आता इथल्या साईडला काखेखालील साईडला बघा, टेपच्या अवघी एक लाईन आपलं इथं खालचा पार्ट हा एक्स्ट्रा झालेला आहे. आपल्याला तेवढाच कटिंग करून घ्यायचा आहे. तुम्ही जर तेवढाही कपडा ठेवला तर तुमची काखेमधली शिलाई फिनिशिंग बिघडू शकते आणि ते शोल्डर उतरण्याचे खूप मोठे कारण आहे. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी कपडा इथं एक शिलाई येईल असा एक्स्ट्रा झाला होता तेवढा इथं कट करून घेत आहे. तर बघा, इकडल्या साईडला खालचा एक्स्ट्रा होता, तर इकडल्या साईडला बघा वरचा कपडा इकडे एक्स्ट्रा झालेला आहे, तेवढा कट करून घ्यायचा आहे. तिथं आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला तर स्लीव्ज ह्याला जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला फायनल लुक दाखवते ब्लाऊजचं. तर बघू शकता, इथे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपले इथं ब्लाऊज रेडी झालेले आहे. ह्याला मी पायपिंगही अटॅच केलेली आहे. तर इथे बघू शकता, याची शिलाई एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. तर बघा, इथे काखेतील शिलाई एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आणि शिलाईवर शिलाई आलेली आहे. कमरेतील ही शिलाई तुम्ही इथं पाहू शकता, एकदम प्रॉपर आलेली आहे आणि शोल्डरही आपले एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथं रेडी झालेले आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने माझ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केले तर तुमचे शोल्डर अजिबात उतरणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.